वळूया पुढील चतुरंग सुवर्णरत्न सन्मानाकडे. हे दालन आहे चित्रकलेचं. चित्रकला ही अतिशय आदिम कला मानली जाते. गुफा चित्रांपासून तिचा प्राचीन आविष्कार आपल्याला बघायला मिळतो आणि मग मानवी प्रतिभेतून रंगरेषांमधून किती वेगवेगळ्या प्रकारची चित्र साकार झाली. सहज करणाऱ्या चित्रांपासून, हुबेहूब वाटणाऱ्या चित्रांपासून ते अजिबात न करणाऱ्या चित्रांपर्यंत, अर्थात आपल्याला. पण ही चित्र कधी कवितेसारखी आपल्याशी बोलतायत हे पाहिलं आहे का तुम्ही? रामायण महाभारतातले प्रसंग किंबहुना भारतीय संस्कृतीतली प्रतीकं ही चित्र बनवून आपल्या मनावर एक संस्कार घडवतायत, हा अनुभव घेतला आहे का? शास्त्रीय गायनाला दाद द्यावी त्याप्रमाणे चित्र पाहिल्यानंतर वाह असं सहज उद्गार आपल्या ओठातून निघावेत असा अनुभव घेतला आहे का? असे प्रश्न विचारले तर याचं एक सामूहिक उत्तर असेल हो, वासुदेव कामतांची चित्र पाहिल्यानंतर हा अनुभव नक्की घेतला आहे. या पुढील पुरस्कार सुवर्णरत्न चित्रकला सन्मान पुरस्कार आणि हा पुरस्कार आपण चित्रकार म वी धुरंधर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय श्री वासुदेव कामत सरांना प्रदान करतो आहोत. मी त्यांना मंचाच्या पुढील भागात आसनस्थ होण्याची विनंती करते. त्याचबरोबर निवड समिती सदस्य डॉक्टर गोबम देगलूरकर सर, श्री सुहास बहुलकर सर आणि श्री रवींद्र देव यांचे आभार मानते निवड समितीचं कार्य पाहिल्याबद्दल आणि उपस्थित सदस्यांना मंचावरती येण्याची विनंती करते. सुहास बहुलकर सरांना विनंती आहे की आपण कृपया मंचावरती यावं. चित्रकला हे दृश्य माध्यम आहे, त्यामुळे साक्षात डोळ्यांनी पाहिल्याशिवाय आपलं समाधान होणार नाही. म्हणूनच या पुरस्काराची प्रस्तावना आपण एका ध्वनिचित्रफितीतून सादर करतो आहोत. ध्वनिचित्रफित एवी प्लीज. अगदी बरोबर ओळखलं. एक एक चित्र पडद्यावरून सरकताना चित्रावरची स्वाक्षरी न पाहता तुमच्या नजरेनेच सांगितलं वासुदेव कामत. तसे पाहता पोर्ट्रेट पेंटर आणि वास्तवदर्शी चित्र निर्मिती करणारा चित्रकार म्हणून वासुदेव कामतांची सर्वपरिचित प्रतिमा रसिकांच्या मनात घर करून आहे. लहानपणी मुळाक्षरे गिरवण्या अगोदर खडू आणि कोळशाचा तुकडा घेऊन घरातल्या भिंतींवर किंवा ओट्यावर लांबच लांब आडव्या उभ्या रेषांनी छेद देत आगगाडीची चित्रे रेखाटणाऱ्या वासुदेव यांचे हात जणू पाळण्यातच तयार झाले होते. कर्नाटकातील कारकळ या गावी जन्मलेल्या वासुदेवांचे आई आणि वडील वासुदेव 1 वर्षाचा असतानाच मुंबईत स्थलांतरित झाले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सर जे कला महाविद्यालयातून रेखा कला रंगकलेची GD आर्ट ही पदविका प्रथम श्रेणी प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. बॉम्बे स्कूलची परंपरा सांगणारी पोर्ट्रेट या विषयाची विशेष आवड वासुदेवांनी आज तागायत जोपासली आहे. वार्षिक प्रदर्शनातील वासुदेवांचे चित्राला मिळालेले बेस्ट एंट्रीचे सुवर्णपदक आणि GD आर्ट पदविकेच्या प्रथम क्रमांकाच्या उषा देशमुख सुवर्ण पदकाने पारितोषिकांची मालिका सुरू झाली. त्यात बॉम्बे आर्ट सोसायटीचे 1982 मधील माय वाईफ या चित्राला मिळालेले सुवर्णपदक आणि 2006 साली पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिका या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पोर्ट्रेट स्पर्धेत ड्रेपर ग्रँड प्राइज मिळणारे कामतांचे माय वाईफ हे पोर्ट्रेट विशेष उल्लेखनीय आहे. पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिका या स्पर्धेत ग्रँड प्राइज मिळवणारे वासुदेव कामत हे पहिले भारतीय चित्रकार आहेत. कामतांची कला कारकीर्द पोर्ट्रेट पेंटिंग, निसर्गचित्र, बोधचित्र आणि प्रसंगचित्र या प्रमुख 4 कलाप्रकारांनी समृद्ध आहे. पूर्व महामहिम राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कामतांनी रंगवलेली पोर्ट्रेट्स राष्ट्रपती भवनातील भिंतीवर विराजमान आहेत. तसेच मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पोर्ट्रेट कामतांनी प्रत्यक्ष त्यांच्यासमोर बसून रंगवली आहेत. भारतात तसे भारताबाहेरील प्रवासात त्या जागी बसून त्यांनी निसर्गचित्र रंगवली. पोर्ट्रेट आणि लँडस्केप पेंटिंग ही माझ्या सातत्यशील अभ्यासाची आणि कौशल्याची उपलब्धी आहे. पण
संकल्पना आधारित बोधचित्रे आणि प्रसंगचित्रे हे माझ्या कलाक्षेत्रातील योगदान आहे असे वासुदेव कामत सांगतात. पोर्ट्रेट करताना समोर बसलेली व्यक्ती आणि समोरील दृश्य चित्रनिर्मितीस कारण असते, पण संकल्पना चित्रात आपल्या मनाच्या गाभाऱ्यात दडलेल्या अनेक विषयांना मूर्त रूपात साकार केले जाते. कल्पनेला धरातल मिळाले की ती ऊर्जा घेऊन व्यक्त होते. इथे खरी कला निर्मिती केल्याचा आनंद मिळतो असे वासुदेव सांगतात. या विचाराने वासुदेव कामतांनी अनेक विषयांची चित्रमालिका रंगवली. प्रतीक्षा, बालपण, आपले सोबती, आई आणि मूल, गजराज, बुद्ध, कृष्ण, मर्यादा पुरुषोत्तम, कालिदासानुरूपम, मोगरा फुल्ला, उपनिषत्सु आणि गतवर्षी सोहम अशी चित्रप्रदर्शने त्यांनी भरवली. यातील अनेक मालिकांची चित्रे क्रमशः दाखवून त्यांचे निरूपण करणारे कार्यक्रम वासुदेव अजूनही करतच असतात. चित्र कसे जन्मास येते आणि चित्र कसे पाहावे हा हेतू समाज मनावर बिंबवणे हे कलाकाराचेच कर्तव्य आहे असे मानून कामतांनी हा कलायज्ञ चालू ठेवला आहे. वैयक्तिक कला साधनेबरोबरच कला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, त्यांना प्रोत्साहन करणारे कार्यक्रम त्यांनी वेळोवेळी आयोजित केले आहेत. भारतीय पोर्ट्रेट पेंटिंगला चालना देण्यासाठी त्यांनी पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुप ही संस्था स्थापन केली. बॉम्बे आर्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि संस्कार भारती या संस्थांचे अध्यक्ष म्हणून काही काळ जबाबदारीही पार पाडली. सर्व करूनही मी हा केवळ निमित्त मात्र. खरा कलाकार तोच जो आपल्याकडून करवून घेतो, तो अनादि अनंत आहे. ही कामतांची विनम्र भावना आहे. इथे आपण जी मंडळी उपस्थित आहोत त्यातल्या सरासरी अनेक लोकांची चित्रकला साधारण शीर्षक दिलं नाही तर चित्र कळणार नाही अशा स्वरूपाची असल्यामुळे वासुदेव कामतांच्या चित्रकलेचं कौतुक करायला आपल्याला तितकी साजेशी व्यक्ती हवी आणि म्हणूनच आठवण झाली ती चतुरंगच्या जीवन गौरव पुरस्कार सन्मानित आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सुहाशी बहुलकर यांची. आज मुंबईतील सावरकर राष्ट्रीय स्मारक ज्यांनी पाहिलेलं आहे तिथलं भव्य असं भिंतीवर साकारलेलं चित्र किंवा शिल्प पाहिलेलं आहे त्यांना सुहाशींच्या प्रतिभेची एक झलक पाहायला मिळालेली आहे. तशीच झलक संसद भवनामध्ये असेल, राष्ट्रपती भवनामध्ये असेल, आज भिंतीवरती विराजमान झालेली आहे. तेव्हा अशा साजेशा व्यक्तिमत्वाने वासुदेव कामतांच्या प्रतिभेचा गौरव करावा असं चतुरंग सन्मानाच्या निमित्ताने वाटलं. मी त्यांना विनंती करते की या प्रसंगी त्यांनी संवाद साधावा. खरं तर आता ही जी फिल्म दाखवली ना त्यांनी माझी गोची झाली आहे. मी जे बोलायचं ठरवलं होतं, जे काही वासुदेवबद्दल सांगायचं ठरवलं होतं ते सगळंच फिल्ममधलं सांगून टाकलं आहे. पण आमची मैत्री खूप जुनी आहे आणि त्यामुळेच की काय मला असं वाटतं की मला सांगण्यासारखं खूप काही आहे जे या फिल्ममधलं तुम्हाला कळलेलं नाही आहे. सर्वप्रथम चतुरंग प्रतिष्ठानचे मी अभिनंदन करतो, कारण चतुरंग प्रतिष्ठानचा मी गेल्या 50 वर्षाचा साक्षी आहे. त्यांच्या स्थापनेपासून चतुरंग प्रतिष्ठान आणि चतुरंग प्रतिष्ठानचे असलेले नसलेले, आता हयात नसलेले, वृद्ध झालेले आणि आत्ताचे तरुण असे सर्व कार्यकर्ते आणि त्यांचं कार्य मी अनुभवलेलं आहे. त्यांचा नम्रपणा, त्यांची शिस्त ही सातत्याने मी बघत आलेलो आहे. दुसरं अभिनंदन अशासाठी की परफॉर्मिंग आर्ट जे असतात त्या कायमच जगासमोर येत असतात. पण आम्ही स्टुडिओमध्ये चित्रशिल्प करणारे जे लोक असतो ना, त्यांची कला जगासमोर येत असली तरी त्यांची दखल क्वचित घेतली जाते. एक उदाहरणच सांगतो की पुतळा उभारला गेला तर पुतळ्याच्या खाली जो बोर्ड लावलेला असतो त्यात पुतळ्याचं उद्घाटन करणाऱ्या मंत्र्यापासून सरपंचापर्यंतचं नाव असतं, पण शिल्पकाराचं नाव नसतं. चित्रकाराचं चित्र लागतं पण त्याचा सत्कार होत नाही.
तर चतुरंगांनी आमच्या क्षेत्राची दखल घेतली याबद्दल संपूर्ण दृश्यकला क्षेत्रातर्फे मी चतुरंगाचे आभार मानतो. आत्ता आपण जी चित्र बघितली त्यात बालपणीचा वासुदेव बघितला. कर्नाटकातल्या कारगळ इथे जन्म झाला त्याचा. आणि फिल्ममध्ये सांगितलंच की वयाच्या तो 1 वर्षाचा असताना आईवडील इकडे आले. आईवडील BSES कंपनीमध्ये अत्यंत सामान्य नोकरीमध्ये होते वडील त्याचे. आणि बोरिवलीला काजूपाडा नावाच्या एका बैठ्या चाळीमध्ये वासुदेवचं बालपण गेलं. शालेय शिक्षण बोरिवलीतच झालं. पण घरामध्ये संस्कार होते आणि आजूबाजूला संस्कार करणारी वस्ती गरीब असूनही खूप मंडळी होती. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मुळामध्ये संस्कार करणारं वातावरण बाजूला असून भागत नाही, तर ते संस्कार आत्मसात करण्यासाठी एक मन आणि संवेदनाक्षम काळीज मना एखाद्याकडे असावं लागतं. ते वासुदेवकडे बालपणापासून होतं. आणि त्याचं प्रत्यंतर हे आज येते. वासुदेव कामत हा गेली अनेक वर्ष संस्कार भारतीचा अध्यक्ष आहे. ही अखिल भारतीय संस्था आहे, सर्व कलांच्या संदर्भात काम करते. इथल्या सर्व कलावंतांना त्याबद्दल कल्पना असेल. ही एवढी मोठी जबाबदारी इथे राजदत्त बसलेले आहेत. राजदत्त यांच्यानंतर वासुदेव कामत सांभाळतोय. चतुरंग प्रतिष्ठान हे कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे असं म्हणलं तरी चालेल. म्हणजे इथे मुळात 4 कार्यकर्ते आणि त्यातून सातत्याने कार्यकर्ता निर्मिती होती आहे. आज तुम्ही ज्याचा सत्कार करताय त्या वासुदेव कामतमध्ये ही एक फार निरलस आणि कार्यक्षम असा कार्यकर्ता दडलेला आहे. संस्कार भारतीचं अध्यक्षपद ही एक गोष्ट झाली, पण वासुदेव कामतनी आर्ट सोसायटी ऑफ इंडिया ही 1918मध्ये स्थापन झालेली संस्था आणि त्यापूर्वी 1888मध्ये स्थापन झालेली संस्था बॉम्बे आर्ट सोसायटी याचं सदस्य म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे आणि त्याचा अध्यक्ष म्हणूनही अनेक वर्ष तो होता. आता हे सगळं करताना अध्यक्षपद हे किती कठीण असतं हे आपल्यातल्या अनेकांनी अनुभवलं असेल. स्वतः अध्यक्ष न होताही ते कळू शकतं. आणि कसं असतं की एखाद्या संस्थेचं कार्य म्हणल्यावर टीका होतच असते, वादविवाद होतच असतात. वासुदेवचं वैशिष्ट्य हे आहे की तो ते अत्यंत शांतपणे सगळं अवलोकन करत असतो आणि योग्य वेळी योग्य तो निर्णय अंमलात आणतो, सांगतो आणि आजूबाजूच्या लोकांना तो अंमलात आणायला भाग पाडतो. हे मी स्वतः बॉम्बे आर्ट सोसायटीचं रेट्रोस्पेक्टिव्ह एक्झिबिशन भरवलं होतं त्यावेळेला स्वतः अनुभवलेलं आहे. दुसरी एक गंमत सांगतो. आता हे तर त्याच्या पुढच्या काळातलं झालं, पण वासुदेव जेव्हा JJत शिकायला आला त्यावेळेला तो आत्ता दिसतो तसा दिसत नव्हता. अर्थात बरीच वर्ष झाली. दाढी काळी होती, केस काळे होते आणि जीन पॅन्ट किंवा पॅन्ट घालायचा, वरती सदरा असायचा. आता तो खूप बदलला आहे, पण त्यावेळेला आम्ही सगळे तसेच असायचो. आम्हीही चित्र काढण्यासाठी अगदी असूसलेले असायचो, पण चित्र काढून आम्ही भरपूर वात्रटपणा करायचो. आमचा ग्रुप होता तो वात्रटपणा करण्यासाठी प्रसिद्ध होता. पण वासुदेव मात्र चित्र काढल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर, स्केचिंग केल्यानंतर शांतपणे एका कोपऱ्यात जाऊन बसायचा. आणि चौरसियाजी इथे आहेत. वासुदेवही त्यावेळेला बासरी वाजवायचा, आजही वाजवतो. त्याला फोन लावला ना तर त्याच्यावर ट्यून जी येते ती पन्नालाल घोषांची ट्यून आहे. वासुदेवनी अनेक भव्य उपक्रम साकारलेले आहेत. त्यातला एक उपक्रम फार महत्त्वाचा आहे, तो म्हणजे स्वामीनारायण मंदिरं. भारतातलीच नाही तर अमेरिकेतलं जे स्वामीनारायण मंदिर आहे त्यावर शिल्प कशी असावीत
याची रेखाटनं वासुदेव कामतने करून दिलेली आहेत. आता ही रेखाटनाची शक्ती आणि क्षमता त्याच्याकडे कुठून आली याचा जर शोध घ्यायचा म्हटलं तर त्याचं मूळ जे आहे ते वासुदेवचे एक आजोबा दगडामध्ये शिल्प करणारे होते. तेव्हा ते त्याच्या वंशातच आहे, त्याच्या रक्तातच आहे असं म्हणता येईल. पण नुसतं रक्तात असून भागत नाही, त्यासाठी प्रचंड परिश्रम घ्यायला लागतात. ते परिश्रम वासुदेवने घेतलेले आहेत आणि म्हणूनच हे काम करू शकला. नुकताच मानदाता येथे शंकराचार्यांचा 110 फुटाचा पुतळा उभारण्यात आला. आमचाच विद्यार्थी जेजेचा भगवान रामपुरे यांनी तो साकारला. पण त्याची मूळ संकल्पना ही वासुदेवनी कल्पिलेली होती. बालवयामधले शंकराचार्य संन्यास घेतलेले, भ्रमण करायला निघालेले हे वासुदेवनी चित्रात साकारले आणि ते इतक्या उत्तमरित्या साकारले की त्याचं शिल्प करायचं 110 फुटाचं म्हणल्यावर ती जबाबदारी वासुदेवकडे सोपवण्यात आली. त्यांनी देशामधल्या 15 शिल्पकारांकडून शिल्प करून घेतली. कुठलंही सरकारी काम म्हणल्यावर घुसणारी लोकं कशी असतात, चिठ्ठ्या कशा येतात, फोन कसे येतात, हे सगळं अनुभवलं आणि त्याला तोंड देत त्यांनी कुठल्याही प्रकारे त्या कामामध्ये गैरप्रकार न होता, वशिल्याच्या शिल्पकार न घुसता उत्तम शिल्पकार निवडून त्याच्याकडून हे काम करून घेतलं. हे वैशिष्ट्य आहे. याचीच पुढची पायरी म्हणजे अयोध्येमध्ये जे राम मंदिर होते त्या मंदिराच्या चौथऱ्यावर जी सगळी रामजीवनातली शिल्प साकारायची ठरली आहेत त्याची जबाबदारी वासुदेव कामत सांभाळतो आहे. मंदिरासाठी काम करण्याचा त्याचा दांडगा अनुभव, त्याची धर्म, आपली संस्कृती आणि एकूण महाकाव्य याच्याबद्दलचा अभ्यास आणि त्यासाठी जे परिश्रम घेत तो करतो आहे त्यातून ही रेखाटनं उत्तम प्रकारे साकार होत आहेत. तरुण कलावंतांना त्याच्यामध्ये सामील करून घेतो आहे आणि देशामधले अनेक शिल्पकार ती शिल्प दगडामध्ये साकारत आहेत आणि ती आता राम मंदिराच्या चौथऱ्यावर काही काळातच आपल्याला बघायला मिळतील. आणि अशा वासुदेवबद्दल काही 4 शब्द बोलायची संधी मला मिळाली त्याबद्दल चतुरंगचे आभार आणि वासुदेवचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. सर, मी तुम्हाला मंचावरतीच बसण्याची विनंती करते आणि इतक्या उत्तुंग कार्याची इतकी समर्पक ओळख आम्हाला करून दिल्याबद्दल मनापासून आभार. यानंतर आपण थेट पुरस्काराकडे वळूया. शाल, श्रीफळ, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. म.वी. धुरंधर स्मृतिप्रित्यर्थ चित्रकलेच्या क्षेत्रातला हा चतुरंग सुवर्णरत्न चित्रकला सन्मान. चमक रही उमंग भरी ये किसने फूल फूल पे, ये किसने फूल फूल पे किया सिंगार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार. तपस्वियों सी है अटल ये पर्वतों की धन्यवाद. चोटियां. मान्यवरांचे आभार. आणि चतुरंगाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की निवड समितीचे सदस्य म्हणून सुहाशींचा आपण या ठिकाणी सन्मान करावा.